तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धिश्वराचार्याजिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायका श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्ठिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलं श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दवः प्रवचनां बोधिन्दवस्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधवः स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरवः कुर्वन्तु ते मङ्गलं सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनम् मुक्तिश्रीनगराधिनाथजिनप त्युक्तोपवर्गप्रद धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममि कुर्वन्तु ते मङ्गलम् नाभेयादिजिनाधिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णुप्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशतिः त्रैकाले प्रथितास्त्रिषष्टिपुरुषाः कुर्वन्तु ते मङ्गलं ये सर्वौषधहृदयसुतपसो वृद्धिङ्गता पञ्चये ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला एष्टाविधाश्चारणा पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरा सप्तैते सकलार्चिता गणभृत कुर्वन्तु ते मङ्गलं कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्. तर आपण काय चर्चा करत होतो, 64 वृद्धींमध्ये जी पहिली बुद्धिवृत्ती आहे त्याचे 18 भेद आहेत. त्याच्यामध्ये आता 5 इंद्रियांच्या विषयी जे काय विशेषता मुलींना प्राप्त झाल्या त्या वृद्धींची चर्चा करतोय. त्याच्यामध्ये स्पर्शनेंद्रियाची विशेषता म्हणजे दूरस्पर्शन वृत्ती आणि रसनेंद्रियाविषयी दूर आस्वादन वृत्ती, ह्या दोन्हींचं वर्णन आपलं झालं होतं. त्याच्यात काय सांगितलं होतं, दूर आस्वादन वृत्ती म्हणजे रसनेंद्रियाचा क्षयक्षम असा प्राप्त होतो की दूर म्हणजे किती 9 योजनपर्यंत दूर असणाऱ्या रसाचा ते मुनी ज्ञान करू शकतात, अशी त्यांना वृत्ती प्राप्त होते. आपल्याला तोंडात ठेवल्यावरच त्याचा रस ग्रहण होतो म्हणजे कळतो, पण तिथं त्या मुनींना असं त्याला टेस्ट करायची आवश्यकता नसते. तर तिथं सांगितलं ते इतक्या दूरवर असलं तरी सुद्धा त्याचं ते रसास्वादन म्हणजे रसाचं ज्ञान करू शकतात, अशी त्यांना एक विशेषता किंवा वृत्ती प्राप्त झालेली असते. ते असतात दूर आस्वादन वृत्तीधारी मुनिराज. तर त्यांच्याविषयी थोडंसं सांगितलं इथं की रसनेंद्रियाला जिंकणे हे अन्य इंद्रियांच्या अपेक्षेने दुस्साध्य असते. 4 गोष्टी विचारलाच नाही मला तुम्ही, 4 राहिलं होतं त्या दिवशी. 4 गोष्टींची दुष्प्राप्यता सांगितली होती ना, डोक्यावर पदर घ्या. की पहिलं सांगितलं 5 इंद्रियांमध्ये रसनेंद्रिय जिंकणं अवघड असतं.
म्हणजे हां तेच की इथं घेतलंच नाही ना आपण, कोड बघताय नाही बघत तर 5 इंद्रियांमध्ये रसनेंद्रिय डिफिकल्ट आहे. म्हणजे काय म्हणायचं, रसाला कंट्रोल करणं, त्याच्या वश राहणं. जसं की चांगली आवडती चमचमीत डिश समोर आली आपल्या, किती तुम्ही कंट्रोल ठेवू शकता? नाही ठेवू शकत का? त्याच्या अधीन होतो काय आपण? मग तिथं बाकीच्या अन्य सगळ्या इंद्रियांचे विषय कदाचित काय म्हणायचं निग्लेक्ट करू शकतो आपण, पण रसनेंद्रिय जिंकणं महा अवघड आहे. म्हणून सांगितलं 5 इंद्रियांमध्ये एक रसनेंद्रिय विजयी असतात, ते षटरस पालन करणं किंवा उपवासादी व्रत करणं, निरस जेवणं वगैरे. हे सगळं ज्यांना जमलं ना तर त्यांचं साधना सहज होऊ शकते. म्हणजे अविनाभावनी मनोगुप्ती. हां तर तिथं सांगितलं काय, रसनेंद्रियाला जो जिंकतो त्याला बाकीचं कुठलं तप अवघड जात नाही असं म्हणायचं आहे. जसं बिना लोणचं जेवण करू शकता का? करू शकता. रसनेंद्रिय जयी आहे मग तुम्ही. चला लवकर दीक्षा घ्या. हां दीक्षा घेऊ शकतो असा जीव लगेच. मग काय अवघड आहे त्याला दुसरं सांगा की. कसलाही आहार जरी हातात पडला, ताटात पडला, तरी सुद्धा काय त्याच्याविषयी आकुलता नाही, काय अपेक्षा नाही, असे निर्विकल्प साधना करू शकतो. मग पहिलं सांगितलं रसनेंद्रिय, 5 इंद्रियांमध्ये रसनेंद्रिय. दुसरं अख्खाणम रसणी कम्माणम मोहणी. 8 कर्मांमध्ये मोहनीय कर्म जिंकणं अवघड असतं. म्हणजे बाकीच्या सगळ्या कर्मांचं इतका त्रास नाही आहे, इतकी बाधा नाही आहे, जी मोहनीय एका कर्माने तुम्हाला तुमचं सुख हिरावलं जातं. म्हणजे 8ही कर्मांमध्ये मोहनीयाला राजा का म्हटलं जातं? कारण तो मोक्ष मार्गामध्ये सगळ्यात मोठा अडथळा आहे. म्हणून त्या एकाला जिंका तर बाकी सगळे येतातच मागं स्टोरी सांगितली ना. म्हणून काय, तो एक मनुष्य असतो आणि गेला मंदिरात दर्शनाला. काय तुझं नाव काय विसरले मी? तनिष्का. आलं लक्षात. रुद्धी आहे मला पण नाही आहे. तर तो मनुष्य असतो आणि तो गेला मंदिरात आणि दर्शन करायला बसलाय भगवंतांच्या समोर. आणि तिथं शास्त्र चालू होतं म्हणल्यावर ऐकायला बसला. तुझ्या सगळं येऊन असं बसलं होतं कोणतर तो. आणि मग बसल्यावर त्याचे सगळे 8 कर्म असे खडबडून जागे झाले. त्यात सगळ्यांनी काय केलं म्हणले, ते बघा जाऊन काय करतोय, शास्त्र ऐकायला बसलाय म्हणजे आपल्या सगळ्या 8ही कर्मांचं काय आता काय म्हणतात थारा राहणार नाही. म्हणजे 8ही कर्म नष्ट झाले मोक्ष होतो ना. मग आता ऐकायला बसलं प्रवचन म्हणल्यावर, तू बसली ऐकायला म्हणजे काय करणार? अनुभूती घेणार, आत्मकल्याण करणार, मोक्षाला जाणार. 8 कर्म कुठं राहणार? मग ती सगळी 8ही कर्म घाबरली आणि म्हणाली की आता आपलं काय थारा राहणार नाही. म्हणले त्याला उठवा लवकर इथनं, शास्त्रातनं उठवा त्याला आणि पळवा बाहेर. असं एक कर्म दुसऱ्या कर्माला, दुसरं तिसऱ्याला सांगायला लागलं. मग तेवढ्यात काय झालं, दर्शन मोहनी उठून उभारला आणि म्हणला, कशाला काळजी करता, मी हाय ना. अजून त्याच्याजवळ मिथ्यात्व म्हणतात त्याला. जो मिथ्यात्व असतो तो राजा असतो ना. जोपर्यंत तो बसलाय ना परिणामात, तोपर्यंत बाकीच्या सगळ्या कर्मांमध्ये जरी ग्रेटनेस आले तरी काय उपयोग नाही. काय म्हणले? म्हणजे मिथ्यात्व म्हणजे काय? विपरीत मान्यता. भलेही तुम्ही तर ऐकलात, सगळं वाचलात, अध्ययन केलात, सगळे समजा व्रत उपवास नियम संयम सगळं ग्रहण केलंय, पण मिथ्यात्व असेल परिणामात तर काय उपयोग? जसं तोंडात चिखल घेऊन काय म्हणायचं ते मल घेऊन ती माशी जाऊन मध खायला बसली आहे, काय टेस्ट येणार तिला? मलाच टेस्ट येणार. तसं म्हणलं जोपर्यंत मिथ्यात्व आपल्या परिणामात आहे तोपर्यंत जर ही जिनवाणी जरी ऐकली, सगळं व्यवस्थित ग्रहण केलं तरी सुद्धा काय उपयोग नाही आहे. कारण मान्यताच चुकीची आहे ना. पहिल्यांदा हे शरीर म्हणजे मी आहे, ह्याला सुख तर मला सुख, ह्याला दुःख तर मला दुःख, अशी सगळी मान्यता असल्यामुळं या जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. मग तिथं तो मिथ्यात्व उठून उभारला आणि म्हणला की मी आहे अजून, कशाला काळजी करताय. मग तेवढ्यात कोण होतं दुसरं अजून? सातावेदनीय उभारला आणि तो म्हणला की तो शास्त्र ऐकतोय म्हणजे
पुण्याचा संचय व्हायला लागलाय आणि जेवढं जास्त पुण्य तेवढं पुरुषार्थ करणार, तो स्वभावाकडे जाणार. म्हटला बघा माझी शक्ती वाढायला लागली, असं साता उठून उभारला आणि म्हणला. जेव्हा तुम्ही शास्त्र ऐकताय, ग्रहण करताय ना, त्यावेळेस समजून घ्या की तुमच्या पुण्य प्रकृतींचा, शुभ काय म्हणायचं, प्रशस्त प्रकृतींचा आश्रव बंद सुरू होतो तुम्हाला. आणि मग त्या निमित्तामध्ये साता कर्माची म्हणजे वेदनीय कर्माची शक्ती वाढत जाते. आणि मग ते वेदनीय म्हणला माझी शक्ती वाढली तर तुम्ही काय करू शकणार नाही. जर त्यांनी पुरुषार्थ केला आणि जिंकला तर काय करू शकणार नाही. मग तेवढ्यात चारित्र मोहनी उठून उभारलं. ते काय म्हणला थांबा, आत्ता त्याचं डोकं दुखवतो, पाय दुखवतो, लगेच उठणार तो इथून. काय म्हणजे हात दुखलं, पाय दुखलं, लगेच उठून जातो की नाही आपण. मग ते असतं चारित्र मोहनीय, म्हणजे अस्थिरता उत्पन्न करतं, क्रोध मान माया लोभ असे दोष उत्पन्न करतं. तर हास्य रती अरती हे सगळे नोकश आहे त्याच्याबरोबर. मग हे जर उदयाला आले तर अस्थिरता उत्पन्न झाली की तुम्ही उठून जाणार शास्त्रातनं लगेच. म्हणून सांगितलं की तो म्हणला मी आत्ताच प्रयत्न करतो. मग परत तिथं असं अनेक कर्मांचं एकमेकांशी तिथं वादविवाद दाखवला आणि शेवटी सांगितलं की तो श्रद्धागुण उठला आणि तो म्हणला की आत्ता त्यांनी ही जिनवाणी ऐकली आणि त्याला इतका लाभ झालाय की तो असं आत्ता सम्यक दर्शन प्राप्त करणार आहे. मग आता तुमच्या सगळ्यांचं म्हणजे मेन मोहनीय मिथ्यात्वच जर निरस्त झाला तर बाकीच्या सगळ्यांचं तिथं काहीच उपयोग नाही आहे. किती त्यांचं बल असलं तरी सुद्धा ते तुम्हाला अडथळा करू शकत नाही. त्यांची शक्ती किती जास्त असेल तरी सुद्धा तुम्ही मोक्षाला जाणारच, त्यांचा सगळ्यांचा नाश होणारच. म्हणून तुम्ही पुरुषार्थ करा. कशासाठी सांगत होते? हां, 8 कर्मामध्ये मोहनीय कर्म. वही पेन आहे ना तुमच्याजवळ? लिखो ना. अभी मैंने अच्छा बताया ना. क्या बताया बोलो? 5 इंद्रियामध्ये रसनेंद्रिय जिंकणं अवघड आहे. दुसरं हां, 8 कर्मामध्ये मोहनीय कर्म जिंकणं अवघड आहे. तुमची वही कुठे आहे? आता मी वही देऊ काय तुम्हाला सगळ्यांना? तिसरं काय सांगितलं? 5 व्रतामध्ये ब्रह्मचर्य व्रत पालन करणं अवघड आहे. अवघड म्हणजे काय म्हणायचंय? इतर व्रतांपेक्षा, इतर कर्मांपेक्षा याच्यासाठी पुरुषार्थ जास्त करावा लागतो. म्हणून म्हणलं 5 व्रतामध्ये ब्रह्मचर्य व्रत दुस्साध्य आहे. म्हणजे अन्य व्रत तुम्ही अहिंसा, सत्य, चौर्य, परिग्रह, परिमाण याचं पालन करू शकाल की सहजतेने. जेवढं सहजतेने तेवढ्या ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं तुमच्यासाठी अवघड जातं. ज्याला त्याच्यात रुची आहे, जो त्याच्यात आसक्त आहे, त्याच्याविषयी सांगताय. म्हणून ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं अवघड आहे. आणि चौथं सांगितलं 3 गुप्तींमध्ये मनोगुप्ती त्याची प्राप्ती होणं दुस्साध्य आहे. मग हे ज्याला प्राप्त झालं ना ह्या 4 गोष्टी, तर त्याला संसार क्षणिक राहिला त्याचा, म्हणजे नियमाने त्याच्या संसाराचा अंत होणारच, तो मोक्षाला जाणारच. सांगा सुंदरिका की 4 गोष्टी कुठल्या? रसनेंद्रिय, पुढं मोहनीय कर्म, तिसरं ब्रह्मचर्य व्रत आणि चौथं मनोगुप्ती. सगळ्यांनी सांगायचं 4 गोष्टी या काय म्हणायचं प्राप्त करणं अवघड आहे. बाकीच्या इतर गोष्टींपेक्षा, इतर व्रतांपेक्षा, कर्मांपेक्षा त्यांना जिंकणं अवघड आहे. मग याची ज्याला प्राप्ती झाली किंवा याला ज्यांनी जिंकलं, रसनेंद्रियाला, मोहनीय कर्माला, मनोगुप्तीला आणि ब्रह्मचर्य व्रताला ज्यांनी प्राप्त केलं, तर त्याच्यासाठी अवघड काही नाही. कुठलं कर्म उठलं? तनिष्का, कुठलं कर्म उठलं? कुठं जायचंय असं विचारायचंय मला. शास्त्र ऐकून जावा बस. तर रसनेंद्रियाला जिंकणे अन्य इंद्रियांच्या अपेक्षेने दुस्साध्य आहे. जो ज्या इंद्रियांच्या अधीन जगतो, त्यात आसक्त राहतो,
त्याची ती इंद्रिय ज्ञानाची शक्ती क्षीण होत जाते. हे महत्त्वाचं सांगायचं होतं मला. काय म्हणले मी? ज्या इंद्रियांच्या अधीन राहतो आपण त्या इंद्रियांची शक्ती कमी होत जाते. वाटतंय का असं? काय म्हणले मी? हां, तुम्हाला वाटतंय की भोग घेतोय त्या इंद्रियाचं म्हणजे उलट आपलं पुष्ट झालंय ते इंद्रिय. हां, अधीनता झाली, उलटा अधू व्हायला लागलाय तुम्ही त्या इंद्रियाच्या निमित्तात. जसं टी व्ही बघतोय, मोबाईल बघतोय चक्षु इंद्रियाच्या द्वारे. मग तुम्हाला वाटतंय त्या मोबाईलमध्ये मी उलट एक्सपर्ट होतोय किंवा ते काय तुमचं बाकीच्या बाहेरच्या नॉलेजमध्ये मी खूप ग्रेट होतोय असं वाटतंय तुम्हाला. पण ते जर नसेल, जसं एक्झाम्पल सांगितलं होतं मागच्या वेळी की कॅल्क्युलेटरने तुम्ही सगळे आजकाल गणितं करता, कॅल्क्युलेटर बंद पडलं तर काय झालं? नापास. म्हणजे अधीन किती झालो, डोक्याने चालवत होते ना पूर्वी लोक. असं ते काय म्हणतात पावकीन निमकीन असलं काय काय करत होता ना तुम्ही. तर अशी मोठी मोठी गणितं सुद्धा सहजतेने करत होते, एवढी बुद्धी तल्लक होती. आणि आता अधीन असे होत चाललोय ना एका इक्विपमेंट्सच्या, इन्स्ट्रुमेंटच्या, टेक्नॉलॉजीच्या वगैरे, त्याच्या निमित्तामध्ये पराधीन झालोय. म्हणून उलट स्वाधीन जगणं चांगलं आहे, पण बाकी या इंद्रियांच्या किंवा कुठल्या तरी साधनांच्या अधीन होणं चुकीचं आहे. मग जो ज्या इंद्रियांच्या अधीन होतो, त्यात आसक्त होतो, त्याची ती शक्ती क्षीण होत जाते. जसं रसनेंद्रियाचा लोभी असेल एक, तर तो सतत त्या रसनेंद्रियाचाच विषय त्याला नाही मिळालं तर हतबल होऊन जातो ना. म्हणजे काय म्हणायचं, त्याची शक्तीच नष्ट झाल्यासारखं वाटते. जसं एक एक्झाम्पल सांगितलं होतं बरं का, की एक मुलगा होता, त्याचं नाव गोलू होतं आणि एकदम मोठा जाड होता तो. त्याला खायची खूप सवय होती, आवड होती, एडा होता ते खाण्यापिण्याच्या बाबतीत. सारखं खायला लागायचं त्याला. सांगितलं का मी? बघितलं. हां हां, त्याला भरपूर खायला लागायचं सारखं. आणि मग ती आई वडील सगळे हैराण, असं काय इन्कमचं साधन नव्हतं, गरीब होतं कुटुंब ते. आणि हा काय काम करत होता, नुसतं खात होता बरं का. कोण कोण असं आहे त्यांनी सगळ्यांसाठी ही गोष्ट. तर खाऊन मोठा झाला होता. आता त्याला सारखं दिलं तरी तो परत परत मागायचा. मग आता सगळ्यांनी त्याला किती वेळा सांगितलं, तू काम कर, पैसे कमवून आण, घराला काहीतरी हातभार लाव. पण तो आळशी होता, असं बसून नुसता खायचा. आणि खाऊन खाऊन असा जाड्या झाला होता. मग थोडे दिवस झालं, सगळ्यांनी बघितलं, पण काय उपयोग होत नाही म्हटल्यावर त्याला आईवडिलांनी रागवलं आणि घराच्या बाहेर काढलं. म्हटलं जा, तुला कुठं कमवायचं आहे कमव, खा पी जग. म्हटलं आता मी ह्याच्या पुढे तुझं काय पालन करू शकत नाही. नाही 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 नाही, हां हां, वडील काय केले, देवासमोर जाऊन बसले आणि सांगितले मला मार्ग दाखव काहीतरी. नाही पंडितांना म्हणले. हो, पंडितांना हां म्हणत असताना मग पंडितांनी त्याला, हां बरोबर. तर पंडित म्हणले की काय झालं, काय परेशानी आहे तुम्हाला? मग ह्यांनी सांगितलं सगळं, असं असं मुलगा लहान आहे तरी सुद्धा इतकं खातो, आमचं सगळं पैसा सगळं त्याच्यातच वाया जायला लागला आहे वगैरे. मग ते पंडित म्हणला ठेवा इथं आणून. म्हणलं काय अवघड आहे असं त्याच्यामध्ये? मग ह्यांनी म्हणला बघा सांभाळून, तुम्हाला होत आहे का, तुमच्याकडं पाठवतो म्हणला. पंडित म्हणला येऊ दे, इथं राहू देत, मी काय करणार आहे, त्याला मिळेल ते मिळेल, खाईल तो. आणि मग सोडलं त्याला आणून तिथं. आणि घरापासून खूप दूर होतं ते, आणि तिथं काय परिचय नाही काय नाही, आता तिथंच जगायचं म्हणून सांगितलं होतं. मग त्या पंडितांनी सांगितलं त्याला, तुला इथलं सगळं काम करावं लागेल आणि बदल्यामध्ये मी तुला 1 रुपये देईन का काय, भोजन देईन म्हणून सांगितलं. मग ठीक आहे म्हणला तो. आणि तो म्हणला मला काय कामाची सवय नाही म्हणला, मी काय करू शकत नाही. मग ते म्हणलं तुला जेवायलाच मिळणार नाही. मग त्यांचं सगळं बोलणं झालं, कॉन्ट्रॅक्ट झालं आणि रोज त्यांनी ती परिसर झाडायचा सगळा तिथला, आणि मग त्याच्या बदल्यात त्यांनी त्यांना जेवण द्यायचं. गाभारा झाडायचा, पूजा करायची, हे रोजचं त्याला नियम दिला की तुला असं करावं लागेल. मग ठीक आहे म्हणला तो, आणि त्याचं रुटीन सुरू झालं. रोज जाऊन सगळं स्वच्छता करायचा आणि देवासमोर जाऊन पूजन करायचा. आणि मग बदल्यामध्ये तो जेवण त्याला 1 टाईमचं मिळायचं, 2 टाईमचं मिळायचं. मग त्याला ते पण कमी पडायला लागलं खरं, पण आता चालवायचा तो कसं तरी. असंच अनेक दिवस गेले आणि एक दिवस सगळ्यांना व्रत होतं.
देवाच्या समोर सगळ्यांनी नियम केला की आज सगळ्यांना उपास, त्यामुळं आश्रममध्ये भोजन बनणार नाही. मग आता हा ते म्हणला ए मला उपास जमत नाही, तुम्ही काय सांगू नका मला, मी नाही उपास करू शकत. म्हणला मला जेवायला पाहिजेच. मग पंडित म्हणले की तुझं तू बनव आणि खा, तर कोण तुला बनवून देणार नाही. तो म्हणला मी कधी बनवलंच नाही, मला कसं येणार. मग सगळं ते म्हणले मी सांगतो तुला, कर आणि खा कसं पण. मग ठीक आहे म्हणला, मी प्रयत्न करतो, मला सगळं शिदा द्या म्हणला. मग सगळं त्याला पाहिजे ते एक एक मुठभर वाटीभर असं सगळं त्याला दिलं आणि चूल पेटवायला लाकूड वगैरे. म्हणला या परिसरात कुठेही भोजन बनणार नाही, तुला दूर जाऊन बनवावं लागेल आणि करून खावं लागेल. आणि जेव्हा तू भोजन बनवणार तेव्हा एक अट काय, पहिल्यांदा देवाला भोग लावायचा, चढवायचा आणि मग तू जेवायचं. मग ठीक आहे म्हणलं, आता कुठून तर जेवायला मिळतंय ना, चला बाय काय म्हणते हुकर कुक, कसं तर माझं साध्य होत आहे ना. घेऊन गेला तिथं, ते कसं करायचं विचारलं होतं, पाण्यात तांदूळ टाकलं, शिजायला ठेवलं आणि नंतर जे काय झालं ते खायला बसला त्यावेळी साठवलं, देवाला भोग लावायचं आहे. आणि मग त्यांनी ते घास काढून वगैरे काय ताटात ठेवलं असं तयार करून आणि देवाचं नाव घेऊन प्रार्थना करू लागला की हे देवा मी तुला भोग चढवलं आणि ये आणि खा. मग ते देव होतं शंकर. मग त्यांनी शंकराचं सगळं नामस्मरण करायला लागला आणि शंकर येऊन उभारला. आता मग ते त्या शंकराला दिलेलं सगळं खाऊन टाकलं त्यांनी आणि म्हणला मी पण जेवणार आहे की इथं. तो म्हणाला आता आणि ते सगळं खायला लागलाय ना तो शंकर. म्हणल्यावर तो म्हणला माझ्यासाठी पण ठेवा काय तर मी जेवणार आहे. मग ते शंकर म्हणलं ठीक आहे तुझ्यासाठी पण ठेवतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं इतकं एवढंसंच ठेवलं आणि तो निघून गेला. मग शेवटी हा हैराण झालेला, म्हणलं जाऊ दे एवढं तर मिळतंय, आता परत बनवण्याची शक्ती पण नाही आणि शिदा पण नाही आहे. म्हणलं तेवढंच खाल्ला आणि तो बसला. परत 2 दिवस झाले की परत उपास आला आणि मग परत त्याला शिदा दिल्यावर तो म्हणला पहिल्यांदा शंकर चालता ना हां. आणि मग मग ते दुसऱ्या वेळी परत असंच झालं, शिदा घेऊन गेला दूर, तिथं बनवलं आणि भोग लावला आणि म्हणला हे देवा प्रगट हो. म्हणलं शंकर भोग लावून म्हणले शंकर येणार आहे, माझं नावाचं शंकर नावाचं. देवाला खाऊ घातलं हे कोणाला विश्वासच पटत नाही. सगळ्यांना त्यांनी सांगितलं ना मी देवाला एवढं तुम्ही दिलेलं सगळं देवच खाऊन टाकला म्हणला, मला एवढंच ठेवलं खाली मागं. कोणाला विश्वास बसेना, म्हणला ह्याला भरपूर खायला पाहिजे म्हणून त्यांनी असं मागायला लागलं. मग आपलं ठीक आहे म्हणला तुला, ते म्हणला मला अजून यावेळेस 2 माणसाचं जास्त द्या म्हणला शिदा. मग ठीक आहे म्हणला, म्हणजे मागच्या वेळेस एकाच होतं त्यात 2 जण जेवले होते. तो म्हणला आता 2घांचं द्या. मग 2घांचा शिदा घेतला, बनवला, तयार करून भोग ठेवला आणि नामस्मरण करत बसला देवाचं. तर यावेळेस शंकर आणि पार्वती पण आले आणि 2 जण जेवायला बसल्यावर परत त्या भांड्यामध्ये काहीच राहिलं नाही भैया. आणि मग त्याच्यात परत एवढंसं थोडंसं ठेवलं तर शेवटचं ते म्हणला मला राहू देत काहीतरी भूक लागली आहे. मग आपलं त्यांनी त्यासाठी ठेवलं आणि ते निघून गेले. मग आता हा परत परेशान आणि जाऊन परत 2 दिवसांनी उपास. असं रोज बरं का, कधी जाऊ नका असं आश्रमात कुठल्या, नाही तर उपाशीच मरणार. मग ते परत जाऊन आश्रमातल्या लोकांना त्यांनी सांगितलं, म्हणले तुम्ही एक देव म्हणता तर 2 देव आले आणि माझं पोट मला पुरेच ना म्हणलं जेवायला, मला 3 जणांचं जेवण द्या म्हणलं शिदा. मग आता ठीक आहे म्हणलं, तर परत काय करणार, हे कोणाला विश्वास तर बसे ना, ह्याला भरपूर खायला पाहिजे म्हणून मागतंय. मग त्याला 3 जणांचं शिदा दिला. यावेळेस त्यांनी सगळं शिजवलं आणि भोग लावला तर शंकर पार्वती कार्तिक त्यांचा मुलगा असतंय ना ते पण आला. आणि मग 3 जण खायला बसल्यावर भांड्यात किती राहणार, परत मागं सगळं खावं लागल्यावर तो म्हणला मी पण जेवणार आहे. मग परत त्यासाठी थोडंसं ठेवलं. परत नेक्स्ट टाईम 4 जण आले. कोण, गणपती पण आला बरोबर. परत त्याच्या पुढच्या टाईम 5 जण आले. कोण सांग, नंदी आला. म्हणला देव आता बैल पण यायला लागला म्हणलं जेवायला माझ्याकडं. त्यावेळी त्यांची हुशार होते, ते मी म्हणलं मला शिदा दे फक्त, मग तसं ठेवून टाकते त्यांनी नंतर करत बनवायला. मग ते नेक्स्ट टाइम तो म्हणला की कसले देव आहेत म्हणला, नुसतं खातेतच मला काही ठेवतच नाही मागं. म्हणला यावेळेस मी काय बनवणारच नाही. आणि मग त्यांनी ते सगळं शिदा घेऊन गेला आणि तसंच ठेवलं नेऊन. आणि ठेवल्यावर देव आले की नामस्मरण करत बसला आणि म्हणला
भोग लावल्यासारखं की हे देवा तू ग्रहण कर. आणि ते देवाने उघडून बघितलं तर पातेल्यात तांदूळ आणि पाणी आणि शिदा असंच होतं सगळं. म्हणला की दरवेळेस मी बनवलं, यावेळेस तू बनव आणि मला खाऊ घाल देवालाच. आणि मग ते देव पण बरं म्हणला ना, आणि त्यांनी बनवलं सगळं. आणि मग त्यावेळेस हे सगळे पंडित लोकांना शंका आली ती की हा खोटं बोलतोय, आणि त्यांनी लपून बघण्यासाठी म्हणून त्याच्या मागं येऊन झाडामागं लपून बसले होते. आणि तर तिथं खरंच ते शंकरांनी बनवलं आणि सगळ्यांना खायला दिलं असं काहीतरी. हां, त्यांनी जेव्हा घास भरवला ह्याच्या पोटाला तोंडात गोलूच्या, त्यावेळेस तिथं त्याची भूक शांत झाली. म्हणजे त्याला अशी भूक असायची ना, किती खाल्लं तरी पण तो अजून भुकेलेला असायचा. मग जेव्हा यांनी भरवलं त्यावेळेस त्याची भूक शांत झाली. आणि तो येऊन सगळ्यांना सांगतोय की मी देवाला रोज देत होतो, देव माझ्या हातचं जेवत होता, आज देवाने मला खाऊ घातलं. आणि मग हे बघितल्यावर सगळ्यांना विश्वास बसला, तोपर्यंत कोणाला विश्वास बसत नव्हता. पुढं काय होतं? हां, म्हणजे मला म्हणायचं काय होतं त्याच्यामधून की त्याची अढळ श्रद्धा होती ना भगवंतांवर, आणि तो जे करायचं ते असं भक्तीने ओतून देऊन असं आपल्या समर्पणपूर्वक करायचा, आणि त्यामुळे त्याला त्याचं फळ चांगलं मिळालं. तसं आपले रोग कधी दूर होणार? खाऊ घाला की देवाला, तुम्ही पण बसा बघू. तर आपल्या देवाला खाऊ घालायची गरज नाही. ते देव सांगते तुम्हीच खाणारे नाही आहेत. मग हे रसनेंद्रियासाठी चाललं होतं की रसनेंद्रियाच्या अधीन जो झाला त्याला त्याची शक्ती क्षीण होत जाते. उलट तुम्हाला वाटते खाऊन खाऊन माझी शक्ती पुष्ट होतीये, पण वास्तविक सांगितलं त्याच्या अधीन झालो तर, म्हणजे अनेक जण असे बघितलेत की हे पदार्थ पाहिजे म्हणजे पाहिजेच, किंवा ते तस्याच टेस्टचं पाहिजे. कमी जास्त काय झालं की अस्थिरता होते. म्हणजेच काय आहे, हे अधीनता आहे ना त्याची, म्हणून असं. किंवा मग खायला बसल्यावर दुसरं काय सुचतच नाही, कोणाकडं बघत नाही, किंवा कसलं भान नसतं. अशी जी वृत्ती आहे ह्याला म्हणायचं अधीनता, त्या इंद्रियाची आसक्ती. आणि या आसक्तीला, या मोहाला जिंकलंय त्या मुनिराजांनी, आणि त्यामुळं ते रसनेंद्रिय जयी झालेत. त्यामुळं त्यांची अशी उलट शक्ती अशी वाढली आहे की तो पदार्थ न ग्रहण करता सुद्धा त्याची टेस्ट त्यांना कळू शकते, इतकं ज्ञान त्यांना प्राप्त झालंय. तर म्हणूनच मुनिराज रसपरित्याग रूप तप करतात, जेणेकरून कुठे आसक्ती होऊ नये. त्यात उपयोग अडकला तर इंद्रियांचा अभाव करू शकणार नाही, आणि त्या योगानेच ते त्याचे इंद्रिय प्रबळ बनतात. म्हणजे तुम्हाला ही 5 इंद्रिय का मिळाली? तो का मिळाली? 5 इंद्रिय तुम्हाला जी मिळाली ती का मिळाली? काय सगळ्यांकडे आहेत ना 5 इंद्रिय, का कमी जास्त आहेत कोणाकडं? आंधळ्याकडे किती इंद्रिय असते? तो 4. डोळा कुठं असतं त्याला? पांगळ्याकडे किती इंद्रिय असतात? हां, मग 5 इंद्रिय का मिळाली सांगा? म्हणजे नीट तत्वाचा निर्णय करून, अभ्यास करून स्वतःला जाणण्यासाठी. आम्हाला तत्वाचा अभ्यास करायला 5 इंद्रियांची गरज नाही. पाच इंद्रिय तुम्हाला का मिळाली? संज्ञा पंचेंद्रिय. तेच की, पण सम्यक दर्शनासाठी संज्ञा पंचेंद्रिय. तर या 5 इंद्रियांचा अभाव करण्यासाठी मिळाली आहेत. काय म्हणते आदिती? हा, बरोबर आहे. म्हणजे 5 इंद्रिय जी मिळाली आहे त्याच्याद्वारे तुम्ही पुरुषार्थ असा करा की इंद्रियातीत व्हायला पाहिजे, त्या सगळ्या 5 इंद्रियांचा नाश व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी या इंद्रिया मिळाली आहेत. जर रसनेंद्रिय नसतं तर काय झालं असतं सांगा? तुम्हाला रसनेंद्रिय नसतं तर रसनेंद्रिय म्हणजे जीभ नसते तर काय झालं असतं? हां, काय झालं असतं? टेन्शन आलं का काय तुम्हाला सगळ्यांना? काय तर आलं नसतं भोजन? रसनेंद्रिय नसतं तर चौकळली नसते. निघून जात. रसनेंद्रिय ज्ञानाने चौकळती. बरोबर आहे.
सिद्ध भगवानाला रसनेंद्रिय कुठे आहे? अगं मला तुझं दिलं होतं तुला झाले तेव्हा ते फलटण करायचे सुनीता काकीने. लवकर अशरीरी बनलाच पाहिजे. एक मिनिट काय म्हणताय? नादी लागल्यामुळे लवकर अशरीरी बनला असता रसनेंद्रियाच्या नादी लागल्यामुळं. नाही मला म्हणायचंय रसनेंद्रिय नसतं तर इतर कुठलं इंद्रियच नसतं ना, कारण 2 इंद्रियापासून रसनेंद्रिय सुरू झाला, 1 इंद्रिय असता तुम्ही. बरोबर. 2 इंद्रिय सुद्धा नाही आणि पुढचा पुरुषार्थ संपला सगळा. मग त्यामुळं 1 इंद्रियातच राहिले असते सगळे जीव. म्हणून सांगायचंय रसनेंद्रिय मिळालंय तर त्याच्या पुढची सगळी इंद्रिय जे मिळत गेली आहेत त्यांचा अभाव करण्यासाठी वापर करा. आपण त्यांचा भोग घेण्यासाठी वापर करतोय तर पुन्हा पुन्हा ते इंद्रियांनी सहितच जन्मतोय. म्हणून सांगितलं ना प्रवचनसारच्या 150 गाथामध्ये की हा जीव पुन्हा पुन्हा का प्राणांना धारण करतो. सुंदरी काकी काय म्हणले? एका इंद्रियातून एका शरीरातून दुसऱ्या शरीरात, पंचेंद्रियातनं अन्य एका गतीत वगैरे का भ्रमण करतोय हा जीव? का परत परत शरीर बदलत राहतोय? तर त्या गाथेत त्यांनी सांगितलं आदा कम्म मलिमसो, हा आत्मा कर्माने मलिमस आहे. धरेदी पाणो पुनो पुनो आणणे, प्राणांना पुन्हा पुन्हा अन्य अन्य प्राणांना धारण करतो. न चयदी जाव ममत्तिम, जोपर्यंत ममत्वाला सोडत नाही. कुठल्या? देहपधानेसु विषयेसु, देहप्रधान विषयामध्ये ममत्व सोडत नाही तोपर्यंत अन्य अन्य प्राणांना धारण करत राहतो. म्हणून तुम्हाला सगळी इंद्रिय परत परत का मिळत आहेत? कारण तुम्ही त्यातला मोह सोडत नाही आहे, ममत्व एकत्व सोडत नाही आहे. म्हणून एवढाच पुरुषार्थ करा. 5 इंद्रियांनी जे काही विषय मागितले ना ते थोड्या वेळासाठी त्यांना निरोध करून बघा ना, शक्ती वाढती का कमी होती? जसं आत्ता तुम्हाला फॅन पाहिजे होतं, वारं पाहिजे होतं, मग इथं नाही आहे फॅन. काय केलं तुम्ही? इंद्रिय निरोध झाला का नाही? करणं वेगळं आणि होणं वेगळं बरं का. काय म्हणायचं? प्रवृत्ती कसं आहे अक्षय तृतीय आहे. आता काय करा म्हणजे प्रवृत्ती रूप व्रत वेगळं आणि निवृत्तीने झालेलं व्रत वेगळं. म्हणजे इथं नाही आहे बसावं लागलं म्हणून नाही, तर त्याच्याकडे उपयोग न देता थंड स्पर्श पाहिजे हा उपयोग नसताना जे जिंकलं ना तुम्ही त्याला म्हणायचं इंद्रिय विजय. तर कशासाठी सांगत होते? नाही नाही तर या इंद्रियांचा अभाव करण्यासाठी ही तुम्हाला इंद्रिय मिळाली. काहीतरी सांगायचं विसरलं. ठीक आहे. तर प्रवचन सरची गाथा सांगत होते की देहप्रधान विषयामध्ये जोपर्यंत ममत्व धारण करतो तोपर्यंत अन्य अन्य प्राण प्राप्त होत राहतात. म्हणजे अन्य अन्य शरीरामध्ये जात राहतो. आणि तुमची अनुकूलता अशी की परिणामी शुद्ध केले तर वारं सुटलं लगेच. थंड स्पर्श पाहिजे होतं ना. मग म्हणजे अपेक्षा करणार ना तर तिथे तुम्हाला प्रतिकूलता येणार. निरपेक्ष साधना करा तर मिळत जाते अनुकूलता सहजतेने. म्हणून इंद्रियांचा निरोध जे सांगितलंय ना मूलगुण मुनींचं, तर तिथं ते निरोध करतायत म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा उपयोग लावत नाही आहेत, पण ते सगळ्या अनुकूलता त्यांना सहज प्राप्त होत जात आहेत. म्हणून त्याच्यासाठी पुरुषार्थ करू नका. मोक्षमार्ग मिळालाय तर किंवा खरा धर्म मिळालाय तर त्याचा उपयोग या इंद्रियांच्या पुढं जाण्यासाठी करा. जसं सिद्ध भगवान इंद्रियांनी रहित झाले तर ते का, त्यांचा काय विषय होता, काय साधन होतं हे कळालं तर आपण सुद्धा तसा पुरुषार्थ करू शकतो. तर मुनिराज सांगितलं की आहारानंतर बघितलं होतं परवा दिवशी की भोजनाविषयी चर्चा वार्ता करत बसत नाहीत का. खूप चांगलं उत्तर दिलंय बरं का त्याला. म्हणजे तुम्ही जे करता ना, जेवण करत असतानाच करतो आपण, तर हे चांगलं झालंय वाईट झालंय असं नको होतं असं पाहिजे होतं. तर जो त्या हे त्या आहाराविषयी चर्चा करतो मुनिराज आहेत सुंदरी काकी, आणि ते आहारानंतर अशी चर्चा करत नसतात. का? कारण हे हलक्या विचाराच्या लोकांचं काम आहे असं सांगितलं.
म्हणजे असं आम्ही अनेक जणांना बघितलं की जाऊन बसतात त्यागींच्या समोर आहार झाल्यावर आणि विचारतात, महाराजजी आज आहार कसा झाला. म्हणजे महाराजांनी काय तुम्हाला हे सांगावं का, हे चांगलं झालं होतं, हे असं करा, असं करू नका, हे चांगलं नाही झालं होतं, काय सांगायचं तिथं मुलींनी तुम्हाला. म्हणजे असं कधी आपल्याला माहीत नाही बघून, पण असं बघायला मिळालं एकदा. मग किंवा आज निरंतर आहार झाला, खूप आनंद झाला, चर्चाच नसते त्यागीची. म्हणजे आता आम्ही आम्हाच्या सानिध्यात बघतो तर अशी काय एकमेकांशी किंवा आमच्याशी तर ते उद्दिष्टाने कधी बोलतच नाहीत. काय त्यांना सूचना करायच्या असतील एकमेकांमध्ये सांगतात आणि मग आम्हाला कळतं ते. पण चांगलं वाईट वगैरे असलं तर विकल्पच त्यागीला नसतो. कारण हे विचार सगळे सांगितलं हीन लोकांच्या, काय म्हणायचं, हीन विचारसरणीवाल्यांचे असतात. म्हणून तुम्ही किती चर्चा करता बघा. आता जेवण करत असतानाच करतो आपण, करायच्या आधी पण करतो. म्हणजे सगळी जेवणाची दिवस रात्र चर्चा, उद्या काय बनवायचं आहे हो, आत्ताच चर्चा त्याची. म्हणजे किती हीन आचरण झालं आपलं. म्हणून तिथं त्या मुनिराजांकडून तेवढा तर गुण घ्या. रसनेंद्रियांमध्येच दिवस रात्र अडकलोय, जरासं विचार करतो का रसनेंद्रियातीत आहोत आपण, हे रात्रंदिवस करा की. रसनेंद्रिय रहित अरस निरस स्वभावी मी आहे. मुनिराज त्या पदार्थांविषयी एक शब्दही बोलत नाहीत. त्याची स्तुती, निंदा, गृद्धता काहीही नसते. कारण त्यांना उत्कृष्ट भोग्य पदार्थ मिळाला आहे. कुठला, कोणाचा स्वाद घेतात ते, चैतन्य रसाचा स्वाद आहे, आनंद अमृताचा स्वाद आहे, ज्ञानामृताचा स्वाद घेत आहेत. त्यामुळे तुच्छ गोष्टीमध्ये त्यांना रस येत नाही. जरासं सगळ्या पुराणकथा वगैरे काढून वाचलं तर इतकी मस्त सांगितली त्यांनी तर चर्या सगळ्या मुनिराजांची. ते आहार झाले की मौनमध्येच जंगलात जायचे. मग तिथं काय चर्चा वार्तेचा विषयच नाही. मग तुम्हाला पाहिजे असेल ना तर सानिध्यात त्यांच्याबरोबर जंगलातच जायचं आणि मग तिथं बसायचं. असं आपल्यासारखं जवळ तर बसतच नव्हते. आत्मरस चाखण्यातच ते मस्त राहतात. त्याचे फळस्वरूप सातिशय पुण्यबंध व पुण्याचा उदय भोगतात. म्हणून अनपेक्षित स्वादिष्ट व्यंजन, सरस भोजन, उत्कृष्ट व उत्तम पदार्थांचा आहार त्यांना सहज प्राप्त होतो. अपेक्षा करावी लागत नाही. म्हणून परवा सांगितलं सगळं त्या राजाला यथेच्छ भोजन मिळायचं. जसं तो राजमहालात करायचा ना तसा आहार तिथं मिळायचा. मागितला होता का त्यांनी. त्यामुळं शब्द काय निघायचे, अहो सुखम. का बरं, कारण त्याला ज्या गोष्टीचा स्वाद घ्यायचा होता त्याचं निर्विकल्पतेने स्वाद घेत होता तो. कोणाचा, ज्ञानाचा. आणि त्या पुण्याचं फळस्वरूप त्याला बहिरंगामध्ये जसं राजमहालात भोजन मिळायचं तसंच भोजन आत्तासुद्धा आहारामध्ये त्याला प्राप्त होत होतं. म्हणून तुम्हाला अनुकूलता मिळणार आहे. तुम्ही त्या इंद्रियांच्या अधीन व्हायला जाऊ नकात. रसनेंद्रिय माझ्यामध्ये नाही अशी जर तुम्ही साधना केली तर नियमाने रसनेंद्रिय जयी होणारच. आणि अशी वृद्धी आपल्याला सुद्धा पर्यायात सहज प्रगट होणार. म्हणून साधना करा, मी जाणणारा आहे. जाणा. चैतन्य अमृत आहार स्वरूपोऽहम्. आनंद घनपिंड स्वरूपोऽहम्. रसनेंद्रिय रहितोऽहम्. अरस स्वरूपोऽहम्. विसर्ज. नमो हरिहंत